तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, आपल्या सगळ्यांचा लाडका ची सौका आता इथे एक मुलाखत घेणार आहे. बघूया आज त्यानं कोणाची मुलाखत घ्यायचं ठरवलंय. तुमच्या समोर येत आहेत रत्नागिरीची दोन रत्न अर्थात प्रथमेश आणि श्रमेश. आलो 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 आलो. बापरे, इथे येईपर्यंत केवढा स्ट्रगल. पण इथं आले ना की जाम बरं वाटतं, एकदम हलकं वाटतं. कारण जे मनात आहे ते समोर बसलेलं आहे आणि जे अंगात वळवळत आहे ते सोफ्यावर बसलेलं आहे. त्याला तर जास्त फालतूगिरी करत नाही. वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असलेली माझी मैत्रीण रावस हिच्या सुंदरतेला साक्षी ठेवून मी मुलाखतीला सुरुवात करतो. अरे देवा, दरवाजा नाही, बेल नाही. प्रसाद सर, जो माणूस ऑलरेडी एवढा उघड्यावर पडलाय त्याला अजून काय उघडं करायचं आपण. तरी पण आलं तर प्रयत्न करायला हरकत नाहीये. सर, ओ सर. जीव भांड्यात पडला की भांडी घेऊन पडला. सर आलं तरी चालेल, सर आलं तरी चालेल. आलो. गल्लीतलं म्युझिक बंद करा, आपला जगामध्ये गाजा वाजा. बहुत हार्ड है भाई, बहुत हार्ड है भाई. सर, गरिबांचा प्रसादोक. काय बोलला सॉरी सॉरी सर, क्या बात आहे सर. आवडलं गाणं आवडलं. हो सर, आत्ताच मी सुरांना पिवळं रेशन कार्ड घेऊन जाताना बघितलं सर. ही माझी गाण्याची युनिक स्टाईल होती. पण हे अशी कशी स्टाईल सर, कुकर हातात घेऊन सर. ते काय, मी गॅलरी मध्ये गाणं गात उभा होतो, कोणीतरी फेकून मारलाय. तुला सांगतो, लग्नापेक्षा जास्त भांडी मला गॅलरीत मिळाली. ठीक आहे, तुझं नाव. सर माझं नाव सांगायचं राहिलं सर. मी चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौका. अच्छा, म्हणजे सर सावकाश, भात शिजला असता आता. बस सर. कुकरचं काय करू. सर ठेवा, जेवढे पंच येणार होते ते मारले आपण कुकरवरचे. बाजूला ठेवले तरी चालेल सर. तू ती सौका म्हणजे तो फेमस मुलाखतकार. हो सर. तू लोकांची घेतोस. नाही, लोक मला देतात. लोक मला मुलाखत. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो की सर तुमचं नाव काय. माझं नाव पंडित अरेरे. अरुण रेहान रेगे, पंडित अरेरे. बापरे, म्हणजे काही लोकांच्या नावात टॅलेंट दिसतं, काही लोकांच्या नावात ग्लॅमर दिसतं. तुमच्या नावात मला आई वडिलांचा पश्चाताप का दिसतोय सर. पुढचा प्रश्न. आय एम सो सॉरी सर. तुमच्या काही फिलिंग्स हर्ट झाल्या का. आपण लगेच पुढे जाऊया सर. तुम्ही गायक आहात सर, तर तुमच्या मते गाणं म्हणजे काय. गाणं म्हणजे मंत्रमुग्धता. गाणं म्हणजे शब्दांची मशागत ज्याच्यावर आपण सुरांची पेरणी करतो. पण सर तुम्ही जेव्हा शेती करायला जाता तेव्हा लोक तुमच्यावर नांगर फिरवतात, त्याचं काय. पण मला कळलंच नाही सर की ही सगळी दुर्दैवी घटना घडत होती त्यावेळी तुमचे शिष्य काय करत होते सर. जनरल मी जास्त शिष्य करत नाही. माझा एकच शिष्य होता. कोण सर. पण त्याचा मला राग आहे. काय सर. तो चार चौकात सांगत नाही की तो माझा शिष्य आहे. खरं आहे सर. पण तो कोण शिष्य आहे सर. हा काय समोर बसलाय, कार्तिक. सर तो अतिशय चांगला आणि हँडसम पोरगा आहे सर. पण त्याचा सगळेच फायदा घेतात. नुकताच कोणतरी पवन नावाचा नरदम त्याला फसवतोय सर. हा बघा उजव्या बाजूला. हा तोच तो सर. पण मला माहित नाही, ते मला माहित नाही. मी त्याला चार चौकात जाब विचारणार आहे. मी काय म्हणतो, विचारा सर, विचारा. त्याची बायको बॉक्सर आहे.
जाबाचं राहू द्या, आपण मुलाखतीचं बोलू. तेच मी म्हणतो सर, तब्येतीला हानिकारक गोष्टी करायच्याच कशाला आपण. बरोबर. सर आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळूया सर. हा. पुढचा प्रश्न असा म्हणजे तुमच्या गायन कौशल्यावर फिदा होऊन हा. सरकारने 2 पुरस्कार जाहीर केले तुमच्यासाठी. येस. एक म्हणजे संगीत अभद्र आणि दुसरा म्हणजे संगीत दळभद्र. हा म्हणजे हे तुरे सरकार माझ्या शिरपेचात खवलेच आहेत. खरं ते. मी वेगवेगळे प्रकार इन्व्हेंट केलेत. काय? मी आत्ताच एक नवीन वाद्य काढले, बघायचंय तुला? त्या वाद्यामधून ना आपण कुठल्याही गाण्याचे सूर लीलया काढू शकतो. किती प्रचंड भयानक आहे सर ऐकायला. पण तुम्ही म्हणताय मग आमच्या डोळ्यांच्या पडद्यानं जळमट लागू देत सर. तुम्ही काय ते दाखवा सर. मी तुला दाखवतो. दाखवा सर. हा, हे बघ. त्याला म्हणतात वेगळं वाद्य. त्या वाद्याचं नाव आहे, हे काय सर भविष्य गुंडाळतंय आपलं. 3 एपिसोड नंतर गुंडाळणारच आहे. हे बघ, याला बोलतात सुरळी वाद्य. हा याच्यातून कुठल्याही गाण्याचे सूर आपण काढू शकतो. तुम्ही काढणार आहात. हा, ओके तुम्हाला माहिती आहे ना हे. हो मला माहिती. हा मग ठीक आहे. तर आधी हे सुरात आहे का बघतो. ओके सर. सगळे शांत आहेत, म्हणजे तल्लीन झालेले दिसत आहेत. मला बहुतेक स्टँडिंग ओवेशन मिळणार आहे. हो खरं आहे, स्टँडिंग ओवेशन मिळेल कारण चप्पल काढायला उठावंच लागतं माणसांना. खरं आहे सर. सुरांचा एवढा 4 चौघात निर्गुण खून कुणी केला नसेल सर. तुम्हाला कळतंय काय. अरे हे सुरळी वाद्य नवीन इन्व्हेन्शन आहे. सर तुम्ही हे करता म्हणूनच ती म्हण रुजू झाले समाजात. कुठली? सुरळी करून टाका. ह्या वाद्यासाठी मला सरकारने पुरस्कार दिलाय. कुठला सर. संगीत सुरळी पुरस्कार. फक्त पुरस्कार सरकारने हातात दिला नाही. मग पुढचं ऐकूनच घेत नाही कोण. म्हणजे सरकारने पुरस्काराची सुरळी केली आणि हा? पोस्टाने घरी पाठवला. हा खरंय सर. पण सर तुमचं चुकतंच आहे सर. घेतला तांब्याने बसल्या पंक्तीला असं होतंय सर. थोडं लक्ष द्या सर. काही कुठेही करतात त्यामुळे हा गोंधळ होतोय सर. थांबवा जरा स्वतःला. गायक कसे असतात. तानसेनकडे बघा. तो जेव्हा गायचा ना तर सृष्टी जिवंत व्हायची. हरणं हरणं त्याचं गाणं ऐकायला. मला सांगतोय, तुम्हालाच सांगतोय. माझ्यात पण एक तानसेन आहे. तो घुसमटला असेल त्याला बाहेर काढा. मी जेव्हा गातो ना तेव्हा मोर नाचतो, मोर. खरा हो. बघायला आवडेल सर. मग ऐक, त्याला एक विशेष बैठक लागते. सर असा सूर बसू दे नको म्हणजे झालं. ठीक आहे ऐक. सूर नको देऊ. ये रे मयूर मयूर ये 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 रे मयूर मयूर ये 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 रे मयूर मयूर ये 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 रे मयूर मयूर ये ये ए मयूर मयूर नाच रे मयूर 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 नाच रे मयूर नाच रे मयूर 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 ये रे मयूर मयूर नाच रे मयूर थया थया मयूर नाच रे मयूर थया थया मयूर नाच रे मयूर. कोण गाणं म्हणतोय रे? मयूर नाच रे मयूर. अरे गाणं कोण म्हणतोय? मी थया थया मयूर नाच मयूर जरा वाईट सावलीला बसावं म्हटलं की लगेच गाणं म्हणून मला बोलून घेते. एकतर पावसाचा पत्ता नाही इथं. आणि उगाच गाणं म्हणून मला इथं बोलवतोय तू. गाणं म्हटलं की नाही माझ्या एवढं वाईट कोण नाही. हा? मला बोलवते मला. तुझं काय रे? माझ्या सर मी यांच्या घरात मोलकरी नाही सर. मी लागेल माझं वाटतं काय. परत अजिबात गाणं म्हणायचं नाही. सर या म्हणजे पेटी उचलू शकता ना. बसा. सर आजपर्यंत मी पिसारा फुलवून नाचणारा मोर बघितला होता. पण पिसळून तुडवणारा मोर तुमच्यामुळे पाहिला सर.
मी पण विसरलोच. हा हास्यजत्रेच्या मंचावर मोर रोहित चव्हाण करतो. पावसाचं सगळं फ्रस्ट्रेशन काढलं इकडे. असं पण तुला कळलं हा. ना, मी गायल्यावर मोर येतो. खरं येतो असं तसं नाही, बेकार येतो सर. असंच आहे माझी गायकी. हा. म्हणजे मी राणीच्या बागेत जाऊन पहाटे पहाटे रियाज करतो. अच्छा, तो पेंग्विन तुमच्यामुळे मेला. तसं नाही हवं. तू मला मुलाखत घ्यायला आलेस तर आदराने मुलाखत घे. तुम्ही सप्त सुरांचे धनी आहात. मग स्वतःची सप्तपदी ऐकताना तुम्ही नेमकं काय वेगळं केलं? मी मुळात स्वावलंबी आहे ना, म्हणून मी माझ्या लग्नात मंगलाष्टका स्वतःच बोललो. हेच तुम्ही काय केलं सर? म्हणजे? ती जी काय तुम्ही सप्तसुरांची उधळण केलीत ना, त्याच्यामुळे तुमची होणारी बायकोने भटजीबरोबर लग्न केलं सर. कळलं? आणि हे बघून तुमच्या मामाने चाकूवरचा लिंबू काढून स्वतः भुसकून घेतला. बरं, हा दोघांचा झालेला प्रकार बघून तिचा तो नवरीचा बाप होमकुंडात सती गेला. बरं, एवढं करून पण तुम्ही थांबला नाहीत. शेवटी मंडपातले 4 बांबू स्वतंत्रपणे तुमच्याकडे यायला लागले. तेव्हा मला कळलं माझ्या सुरांचे बांबू लागले. आणि मग तेव्हाच मी ठरवलं 4 चौघात आपले सूर लावायचे नाहीत. पण मी तेव्हा या कलेला माझी अर्धांगिनी मानलं. सर, मी काय म्हणतो, अर्धांगिनी मानलेत की नाही तुम्ही, मग दर दिवशी सुरांच्या नरडीचा घोट घेऊ नका, नाही तर ती कला लवकर विधवा होईल सर. कळलं तुम्हाला? मी काय म्हणतो, आपण आता खूप पापं केलेत, ती मी लिहून पण घेतलेत. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे आलोय सर. ओके, तर ॲज अ फॅन, झोमलं काय सर? ॲज अ फॅन मी तुम्हाला शेवटची रिक्वेस्ट करू इच्छितो सर, की नरड्यामध्ये एक शेवटचा सूर उरला असेल तर आमच्या कानाचे पडदे करपवा. मी तुझ्यावर एक रॅप करतो, वास्तववादी. चालेल? सर, तुमच्या अंगाची गॅरंटी संपली पण मस्ती जात नाही सर तुमची. हा कसला मीटर आहे? अरे रॅपचं मीटर असंच असतं. रॅपचं मीटर असंच असतं चीटर. रॅपचं मीटर असंच असतं चीटर. ITIच्या कोर्समध्ये 2च कोर्स, मेकॅनिकल आणि फिटर. सर, मी निघतोय. हे बरोबर नाही सर. अरे अजून एक सुचलं, ही सुरुवात आहे, थांब ना. सर, हा मला कारकिर्दीचा शेवट वाटतोय, तुमच्या पण आणि माझ्या सुद्धा. अरे, ऐकून मी तर घे जातो ना. सर, मला माफ अरे, करा.